नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूया ठळक बातम्या। संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले अँटी सबमरीन रॉकेट नौदलाच्या ताफ्यात दाखल। पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। नृत्यात तत्वज्ञानाचे सामर्थ्य असते, डॉक्टर गोब देगलूरकर यांचे प्रतिपादन। आणि साधना ट्रस्टच्या वतीने साधना साहित्य संमेलन 2010 चे आयोजन। संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले अँटी सबमरीन रॉकेट नौदलात दाखल झाले आहे। खडकी येथील दारुगोळा कारखान्याच्या अतुलनीय कामगिरीमुळे भारतीय शस्त्रास्त्र साठा बुलंद झाला आहे। भारतीय नौदलाच्या सहाय्याने खडकी दारुगोळा कारखान्याने बनवलेले आणि अवघ्या 9 सेकंदात शत्रूची पाणबुडी उद्ध्वस्त करणारे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पहिले अँटी सबमरीन रॉकेट नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे। खडकी दारुगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक BS सिंग यांच्या हस्ते या रॉकेटचे नौदलाकडे हस्तांतर करण्यात आले। कारखान्याच्या आवारात पार पडलेल्या या हस्तांतर सोहळ्यात नौदल शस्त्रास्त्र तपासणी विभाग दिल्लीचे महासंचालक रिअर ॲडमिरल सनातन कुलश्रेष्ठ यांनी या रॉकेटच्या हस्तांतराचे प्रमाणपत्र स्वीकारले। नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या 18 रॉकेट घेऊन जाणाऱ्या वाहनास कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते पांढरा ध्वज दाखवून मार्गस्थ करण्यात आले। यावेळी कारखान्याचे सहाय्यक महाप्रबंधक MK जैन, राजीव अग्रवाल, RR शेंडे, NM शेरशाद्री, लुकस धनराज, MJ कुरियन, मुकुल गौर, राजीव पुरी, RK शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक BS सिंग यांनी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या रॉकेटची माहिती पत्रकार परिषदेत दिली। देखिए, इंडियन नेवी से जो हम लोग ने एंटी सबमरीन रॉकेट दिया है, ये पहले इंपोर्ट होता था, नेवी के पास नहीं था और ये सभी क्लास के शिप में ये जरूरी होता है। दोनों तरह के रॉकेट हैं, एक 1 किलोमीटर क्षमता वाला, दूसरा 6 किलोमीटर की क्षमता का। तो दोनों रॉकेट हैं वो यूज होते हैं बेस्ड ऑन दी टेक्निकल रिक्वायरमेंट। और ये करीब 30 से 300 मीटर अंदर सबमरीन को मार कर सकता है और उसके अनुसार उनकी फ्यूज सेटिंग होती है। वो इस तरह के इक्विपमेंट बने हैं। तो नेवी पहले उसको लोकेट करता है सबमरीन को, उसके बाद वो कितने रेंज में फायर करना है उसको फिक्स करता है, कितने डेप्थ में फंक्शन करेगा रॉकेट, इसकी सबकी सेटिंग होती है। और इसके अनुसार जो फायरर है वो जो 12 एट ए टाइम कैन फायर, 12 एक साथ फायर कर सकते हैं या चाहे तो सिंगल करके भी फायर कर सकते हैं। तो जैसी रिक्वायरमेंट होती है नेवी की वैसा वो फायरिंग करते हैं। तो इससे नेवी का फायर पावर बहुत बढ़ेगा और चूंकि हर शिप में ज़रूरत पड़ती है तो उनको बहुत ज़्यादा तादाद में लगेगा। और हम लोगों ने प्रॉमिस किया है कि उन्होंने 3000 का डिमांड दिया है हमको हर रॉकेट का, और हम अगले 3 सालों में 1000 करके उनको पूरा करेंगे। पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला। पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेने यंदा 25व्या वर्षात पदार्पण केले आहे। 5 डिसेंबर रोजी झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचा राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ मॅरेथॉन भवन येथे नुकताच पार पडला। यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी प्रल्हाद सावंत, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, उपमहापौर प्रसन्न जगताप, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पुरुष आणि महिला गटातील विजेत्या धावपटूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली। यावेळी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिल्वर जुबली चॅरिटी रनचे विजेते बेळगावचे 86 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक देशपांडे आणि भारताचे नेतृत्व अबाधित ठेवणारी विजयी धावपटू ललिता बाबर तसेच अपंग व्यक्तींच्या गटातील विजेते स्पर्धक यांनाही पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी भाषण न करता सर्व स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली। रशियन मार्गदर्शनाने मी बँगलोरमध्ये ट्रेनिंग घेत होती।
नंतर केवळ 2 सेकंदात आलेला प्रतिनिधित्व करतो. आपण जोरात टाळ्या घेऊया. 25व्या वर्षातील विजेता 3रा क्रमांक प्रेमकुमार आले. 5वा क्रमांक ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या निसर्ग चित्र प्रदर्शन हे आर्ट2 गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. संदीप यादव यांच्या निसर्ग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सूर्या दत्त कॉलेजचे प्राचार्य आणि संचालक अजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुरली राहोटी, प्राध्यापक चिन्ना पाटण आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते. हे प्रदर्शन आर्ट टुडे गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दृश्ये दर्शविणारी चित्रे, वाराणसीच्या मंदिराची चित्रे, समुद्र किनारा, जहाजे आदी निसर्ग चित्रांचा यामध्ये समावेश आहे. जलरंगामधील साकारलेल्या या चित्रांमध्ये पारंपरिक गावठी ढंग दिसून येतो. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या छटा वापरून तयार केलेले खेडेगावातील पार आणि नदी किनारच्या मंदिराचे चित्र प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेत आहे. प्रसाद भक्तिगीत मंडळाकडून भजन संध्या हा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रसाद भक्तिगीत मंडळाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त भजन संध्या हा कार्यक्रम मंडळाच्या महिलांनी सादर केला. शोभा टिळक यांनी स्थापन केलेल्या या भक्तिगीत मंडळाला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मंडळाच्या 15 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी गणपतीचे भजन, अधरी धरुनी वेणू, मी गोकुळाची आदी गवळणी सादर केल्या. पद्मा बापट, वैशाली सोमन, शीला क्षीरसागर आदींनी सादर केलेल्या या गवळणींना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर अंतर्नाद मधील सर्व व्यापिनी महायोगिनी हे देवीचे स्मृतिगीत प्रतिभा कुंटे आणि माधुरी कडुसकर यांनी गायले. चल मना संतांच्या बागेत हे भजन अनघा खळदकर या मंडळातील महिलांनी गायली. नृत्यात तत्वज्ञानाचे सामर्थ्य असते असे प्रतिपादन डॉक्टर ग ब देगलूरकर यांनी केले. ग्रंथाली प्रकाशनातर्फे रोशन दाते यांनी लिहिलेल्या कथक आदिकथक या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध नृत्यांगना डॉक्टर कनक रेळे, शरदिनी गोळे, ग्रंथाली प्रकाशनाचे प्रदीप गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. मथुरेचे प्राध्यापक डॉक्टर ब्राजवल्लभ मिश्रा हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉक्टर देगलूरकर म्हणाले, लोक नाचायला लागले त्यावेळी नृत्य आले, त्यानंतर त्याचे शास्त्र आले. कालांतराने नृत्याचे प्रकार कथ्थक, भरतनाट्यम आदी आले. नृत्य पाहण्यास चांगले वाटते, परंतु
परंतु ते जाणून घेणे तेवढेच कठीण आहे. त्यासाठी मोठी तपश्चर्या लागते. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मिश्रा म्हणाले, कथा, कविता, गद्य, पद्यामधून जे सांगता येत नाही ते नृत्यातून प्रकट करता येते. नृत्याच्या माध्यमातून शरीरातील प्रत्येक भाग आणि रोमरोम बोलतो. त्यामुळे परिपूर्ण संवाद नृत्यातून साधला जातो. विज्ञान तंत्रज्ञानात भारत मागे असला तरी संस्कृतीत सर्वात पुढे आहे. आपली संस्कृती समृद्ध असून त्यामागे मोठी जीवनदृष्टी आहे. कथ्थक शब्द लिहिण्याबाबत अनेक मतभेद आहेत. हा शब्द कथ्थक असा आहे की कथक लिहावा हे स्पष्ट नाही. त्यामुळे रोशन दाते सारख्यांनी या क्षेत्रात संशोधन करणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर मिश्रा यावेळी म्हणाले. नृत्यातील रससूत्र हा महत्वाचा प्रकार आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत रेळे यांनी यावेळी व्यक्त केली. साधना ट्रस्टच्या वतीने साधना साहित्य संमेलन 2010 चे आयोजन करण्यात आले आहे. साधना ट्रस्ट पुणे आणि राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने साधना साहित्य संमेलन 2010 चे आयोजन करण्यात आले आहे. कथा या विषयावर आधारित हे साहित्य संमेलन 10 ते 12 डिसेंबर दरम्यान कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्राचार्य राग जाधव, साधना साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. साधना साप्ताहिकाने 2008 पासून आपल्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दरवर्षी एका साहित्य प्रकाराला केंद्रस्थानी ठेवून अशा प्रकारचे साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. या संमेलनामध्ये एकाच विषयावर सखोल चर्चा केली जाणार आहे. कथा या विषयाची मांडणी करून संमेलनाचे उद्घाटन होईल. हिंदी, बंगाली, कन्नड, उर्दू आदी भाषांमध्ये या विषयावर चर्चा केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. साठी यामध्ये विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.